नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज मी बनवणार आहे हरभऱ्याची भाजी। मी इथे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि यामध्ये बेसन पीठ कालून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बेसन पीठ। आणि इथे लसूण, शेंगदाणे, मिरच्या आणि मीठ हे बारीक ठेचून घेतलेलं आहे। आता मी कढई गरम करायला ठेवते। यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे। ह्या तिखटामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडलेली आहे। आता यामध्ये तिखट टाकते। मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। याला आता उकळी फुटू द्यायची आहे। इथे चांगली उकळी फुटलेली आहे। आपण यामध्ये भाजी मिक्स करूया आता। अशा प्रकारे आपल्याला सगळी भाजी मिक्स करून घ्यायची आहे। अशा प्रकारे सगळी भाजी मी यामध्ये मिक्स केलेली आहे। आता 2 ते 3 मिनिटं याला चांगलं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर मी याला लसणाची फोडणी देणार आहे। मी इथे गॅस चालू करते आणि त्यावरती भाजीत चमचा ठेवते। आता यामध्ये मी थोडंसं तेल टाकते। तेल गरम करून घ्यायचं आहे। भाजी चांगली शिजलेली आहे। मी इथे गॅस बंद करते। आता इकडे तेल गरम होत आहे। यामध्ये लसूण टाकायचं आहे। लसूण चांगला तळून घ्यायचा आहे आपल्याला या तेलामध्ये। लालसर होऊ द्यायचा आहे लसूण। गॅस बंद करते मी इथे आणि हा लसूण आता यावर टाकायचा आणि त्याच्यावर एक ताट झाकण ठेवायचं आहे। एकदम छान फोडणी बसलेली आहे आपल्या लसणाची। खूप छान सुगंध येणार आहे याचा आता। आणि हरभऱ्याची भाजी आपली तयार आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान झालेली आहे। अशी बनवून बघा नक्की। हे बघा किती छान झालेली आहे भाजी, खूप चविष्ट लागते। आणि या भाजी सोबत ज्वारीच्या भाकरी पण खूप छान लागतात। बनवून बघा नक्की अशी भाजी एकदा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तुम्ही बनवली का याआधी अशी हरभऱ्याची भाजी? कमेंटमध्ये सांगा। बघत जा असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती। कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी तुम्हाला। चला तर मग भेटूया आता दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये। अशाच बघत राहा अशाच रेसिपी नवनवीन।